नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विषय इतिहास, प्रकरण 9वे मौर्योत्तर काळातील भारत। तर आज आपण मौर्योत्तर काळातील भारत या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे खाली दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। त्यामध्ये पहिलं विधान आहे मौर्य घराण्यातील शेवटचा सम्राट रिकामी जागा हा होता। विधान पुन्हा एकदा ऐका, मौर्य घराण्यातील शेवटचा सम्राट रिकामी जागा हा होता। पर्याय 1 अजातशत्रू, 2 चंद्रगुप्त मौर्य, 3 बृहद्रथ आणि 4 सम्राट अशोक। उत्तर आहे बृहद्रथ, पर्याय क्रमांक 3 बृहद्रथ। तर आता या विधानाचे उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे। मौर्य घराण्यातील शेवटचा सम्राट बृहद्रथ हा होता। बृहद्रथ हा होता। दुसरं विधान आहे नाशिक येथील शिलालेखात रिकामी जागा या सातवाहन राजाचा उल्लेख त्रिसमुद्र तोयपितवाहन असा केला आहे। विधान पुन्हा एकदा ऐका, नाशिक येथील शिलालेखात रिकामी जागा या सातवाहन राजाचा उल्लेख त्रिसमुद्र तोयपितवाहन असा केला होता। पर्याय 1 गौतमीपुत्र सातकर्णी, 2 हाल, 3 यज्ञश्री सातकर्णी आणि 4 सिमुक। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गौतमीपुत्र सातकर्णी। तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे। म्हणून नाशिक येथील शिलालेखात गौतमीपुत्र सातकर्णी या सातवाहन राजाचा उल्लेख त्रिसमुद्र तोयपितवाहन असा केला आहे। तिसरं विधान आहे सातवाहन राजा हाल याने रिकामी जागा हा ग्रंथ संपादित केला। सातवाहन राजा हाल याने रिकामी जागा हा ग्रंथ संपादित केला। पर्याय 1 बृहत्कथा, 2 गाथा सप्तशती, 3 कातंत्र, 4 मेघदूत। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गाथा सप्तशती। तर या विधानाचे उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये किंवा पुन्हा लिहायचं आहे। सातवाहन राजा हाल याने गाथा सप्तशती हा ग्रंथ संपादित केला। अशा प्रकारे आपण योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहिली आहेत। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। खाली अ गट आणि ब गट यामध्ये जोड्या लिहून दिल्या आहेत। त्यामध्ये आपल्याला ब गटातील चुकीची जोडी ओळखून ती दुरुस्त करून लिहायची आहे। तर पहिली जोडी आहे अ गटात आहे कालिदास आणि ब गटात आहे मालविकाग्नी मित्र। ही जोडी बरोबर आहे। अ गटात कालिदास आणि ब गटात मालविकाग्नी मित्र ही जोडी बरोबर आहे। दुसरी जोडी आहे अ गटात आहे गुणाढ्य, अ गटात आहे गुणाढ्य आणि ब गटात आहे गाथा सप्तशती। तर आता हे ब गटातील गाथा सप्तशती ही चुकीची जोडी आहे। त्या ठिकाणी ब गटात लिहायचं आहे आपल्याला बृहत्कथा, ब गटात लिहायचं आहे बृहत्कथा। अ गटात गुणाढ्य असेल तर ब गटात आपल्याला बृहत्कथा हे जर लिहिलं तर आपली जोडी दुरुस्त होते। तिसरी जोडी आहे अ गटात आहे सर्व वर्मा, अ गटात आहे सर्व वर्मा आणि ब गटात आहे कातंद्र, ब गटात आहे कातंत्र। तर ही जोडी सुद्धा बरोबर आहे। चौथी जोडी आहे अ गटात आहे पतंजली आणि ब गटात आहे महाभाष्य, अ गटात आहे पतंजली आणि ब गटात आहे महाभाष्य। ही जोडी सुद्धा बरोबर आहे। तर दिलेल्या जोड्यामध्ये जी 2 क्रमांकाची जोडी आहे अ गटात गुणाढ्य हे बरोबर आहे, परंतु ब गटात गाथा सप्तशती ही चुकीची जोडी आहे। तर आपल्याला अ गटात गुणाढ्य लिहायचं आहे आणि ब गटामध्ये बृहत्कथा लिहून चुकीची जोडी दुरुस्त करून उत्तर लिहायचं आहे। प्रश्न दुसरा आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। त्यामध्ये पहिलं विधान आहे सातवाहन काळात अनेक व्यापारी नगरांचा उदय झाला। सातवाहन काळात अनेक व्यापारी नगरांचा उदय झाला याची आपल्याला कारणे लिहायची आहेत आणि त्याचं उत्तर आहे सातवाहन काळात शेतीबरोबरच उद्योग व व्यापाराची वाढ झाली। सातवाहन काळात शेतीबरोबरच उद्योग व व्यापाराची वाढ झाली हे
सातवाहन काळात अनेक व्यापारी नगरांचा उदय झाला याचं महत्त्वपूर्ण कारण आहे. दुसरं कारण आहे श्रेणींमार्फत व्यापार व उद्योगांचे नियंत्रण केले जात असे. श्रेणींमार्फत व्यापार व उद्योगांचे नियंत्रण केले जात असे. तिसरं कारण आहे श्रेणीमार्फत कारागिरांना कर्ज दिले जात असे. श्रेणीमार्फत कारागिरांना कर्ज दिले जात असे. चौथं कारक आहे रोम बरोबर असलेल्या व्यापारात वृद्धी झाली, त्यामुळे सातवाहन काळात पैठण, तेर, नाशिक आणि कराड यासारख्या अनेक व्यापारी नगरांचा उदय झाला. अशा प्रकारे सातवाहन काळात अनेक व्यापारी नगरांचा उदय झाला याची कारणे आपल्याला उत्तरामध्ये लिहिता येतात. सकारण स्पष्ट करा यामध्ये दुसरा प्रश्न आहे किंवा दुसरं विधान आहे सातवाहन काळात जातीय व्यवस्था दृढ झाली. सातवाहन काळात जातीय व्यवस्था दृढ झाली याची कारणे किंवा उत्तर पुढील प्रमाणे. वैदिक काळापासून प्रचलित असलेले वर्ण कायम राहिले. वैदिक काळापासून प्रचलित असलेले वर्ण कायम राहिले हे सातवाहन काळात जातीव्यवस्था दृढ झाली याचं एक कारण आहे. दुसरं कारण आहे बाहेरून आलेल्या परकीयांचा समाजात अंतर्भाव झाल्यामुळे वर्णसंकर घडून आले. बाहेरून आलेल्या परकीयांचा समाजात अंतर्भाव झाल्यामुळे वर्णसंकर घडून आले. तिसरं कारण आहे विविध व्यवसायातील श्रेणींना बंदिस्त स्वरूप आले. विविध व्यवसायातील श्रेणींना बंदिस्त स्वरूप आले. कालांतराने वर्णांचे जातीत रूपांतर झाले. अशा प्रकारे सातवाहन काळात जातीव्यवस्था दृढ झाली याची कारणे आपल्याला उत्तरात लिहिता येतात. आणि सकारण स्पष्ट करा हा प्रश्न पूर्ण करता येतो. प्रश्न तिसरा आहे तुमचे मत नोंदवा. तुमचे मत नोंदवा यासाठी आपल्याला प्रश्न दिला आहे सातवाहन काळात प्राकृत भाषेला प्रोत्साहन मिळाले. सातवाहन काळात प्राकृत भाषेला प्रोत्साहन मिळाले. तर उत्तर सातवाहन काळात प्राकृत भाषेला प्रोत्साहन मिळाले हे पुढील बाबीवरून स्पष्ट होईल. सातवाहनांच्या काळात प्राकृत भाषा व साहित्य यास राजकर्त्यांनी प्रोत्साहन दिले. राजा हाल यांनी गाथा सप्तशती या प्राकृत भाषेतील ग्रंथात 700 निवडक कवितांचे संपादन केले. त्यातील अनेक रचना महाराष्ट्री प्राकृत भाषेत आहेत. महाराष्ट्री प्राकृत भाषेत आधुनिक मराठी भाषेचे मूळ सापडते. राजा हाल याचा मंत्री असलेल्या गुणाढ्य याने प्राकृत भाषेत बृहत्कथा नामक ग्रंथ लिहिला. सातवाहनांच्या साम्राज्यात आजचा महाराष्ट्र समाविष्ट होता. त्यांनी महाराष्ट्री प्राकृत भाषेला प्रोत्साहन दिल्याने कालांतराने मराठी भाषेचा विकास झाला. अशा प्रकारे आपल्या मतानुसार सातवाहन काळात प्राकृत भाषेला कशा प्रकारे प्रोत्साहन मिळाले ते लिहिता येते. प्रश्न चौथा आहे टिपा लिहा. आणि टिपा लिहामध्ये पहिला प्रश्न आहे गौतमी बलश्रीचा नाशिक येथील शिलालेख. गौतमी बलश्रीचा नाशिक येथील शिलालेख यावर आधारित आपल्याला टीप लिहायची आहे. तर उत्तर सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी याची माता गौतमी बलश्रीच्या नाशिक येथील शिलालेखात तिच्या पुत्राची प्रशंसा आहे. त्याचा गौरव शक पहल वयवननिसूदन म्हणजे शक पल्लव व ग्रीकांचे निर्दालन करणारा असा करण्यात आला आहे. त्याचा गौरव शक पहल वयवननिसूदन म्हणजे शक पल्लव व ग्रीकांचे निर्दालन करणारा असा करण्यात आला आहे. तसेच सातवाहन कुलयश प्रतिष्ठापनकर म्हणजेच सातवाहन कुळाच्या यशाची प्रतिष्ठापना करणारा असाही गौरवपूर्ण उल्लेख त्यात आहे. तसेच सातवाहन कुलयश प्रतिष्ठापनकर म्हणजेच सातवाहन कुळाच्या यशाची प्रतिष्ठापना करणारा असाही गौरवपूर्ण उल्लेख त्यात आहे. त्रिसमुद्र तोयपतिवाहन. त्रिसमुद्र तोयपतिवाहन म्हणजेच ज्याचे घोडे 3 समुद्राचे पाणी प्यायले आहेत असा केलेला आढळतो. अशा प्रकारे गौतमी बलश्रीचा नाशिक येथील शिलालेख यावर आधारित टीप लिहिता येते. दुसरी टीप आहे नाणेघाट महाराष्ट्रातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग. नाणेघाट महाराष्ट्रातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग. उत्तर नाणेघाट हा महाराष्ट्रातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग आहे. हा घाट जीर्णनगर म्हणजे जुन्नर व कोकण प्रदेशाला जोडतो.
या घाटाचे एक टोक जुन्नरच्या दिशेने तर दुसरे टोक ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात आहे. घाटाच्या तळाशी वैशाखखेडे गावात प्रवाशांच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधलेल्या होत्या. घाटात जकात गोळा करण्यासाठी खोदलेला दगडी रांजण आहे. रोमहून आयात केलेला माल सोपारा, कल्याण, नाणेघाट, जुन्नर, नेवासा मार्गे पैठण आणि कोल्हापूरकडे जात असे. उलट दिशेने याच मार्गावरून मालाची निर्यात होत असे. अशा प्रकारे नाणेघाट महाराष्ट्रातील एक प्राचीन व्यापारी घाटमार्ग यावर आधारित टीप लिहिता येते. तिसरी टीप आहे गाथा सप्तशती ग्रंथ. गाथा सप्तशती ग्रंथ. तर उत्तर सातवाहन राजा हाल यांनी प्राकृत भाषेतील निवडक 700 गाथांचा संग्रह संपादित केला होता. त्यास गाथा सप्तसई म्हणजेच गाथा सप्तशती, गाथा सप्तशती असेही म्हणतात. महाराष्ट्री प्राकृत भाषेत रचनेला हा पहिला ग्रंथ आहे. महाराष्ट्री प्राकृत भाषेत रचलेला हा पहिला ग्रंथ आहे. कोणता? गाथा सप्तशती हा ग्रंथ आहे. त्यात मानवी भावना, व्यवहार आणि निसर्गाचे अत्यंत सुरस आणि सौंदर्यपूर्ण चित्रण आहे. विविध व्रते, आचार आणि तत्कालीन उत्सव यांचेही वर्णन त्यात आहे. म्हणजेच तत्कालीन महाराष्ट्रातील समाज जीवनाचे प्रतिबिंब त्यात उमटले आहे. आधुनिक मराठी भाषेतील अनेक शब्दांचे मूळ या ग्रंथातील शब्दात सापडते. यातील कवितावरून महाराष्ट्री प्राकृत आणि आधुनिक मराठी भाषा यांच्यातील दुवे स्पष्ट होतात. अशा प्रकारे गाथा सप्तशती ग्रंथ यावर आधारित टीप लिहिता येते आणि टीपा लिहा हा प्रश्न पूर्ण करता येतो. प्रश्न 5वा आहे सातवाहन घराण्याची माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. सातवाहन घराण्याची माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. आपल्याला खाली काही मुद्दे दिले आहेत. त्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला सातवाहन घराण्याची माहिती सविस्तर लिहायची आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे उदय आणि राज्यविस्तार. दुसरा मुद्दा आहे प्रशासन व्यवस्था. तिसरा मुद्दा आहे उद्योग व व्यापार आणि चौथा मुद्दा आहे साहित्य व कला. याच मुद्द्याच्या आधारे आपल्याला सातवाहन घराण्याची सविस्तर माहिती लिहायची आहे. तर उत्तरामध्ये आपण बघूया. पहिला मुद्दा आहे सातवाहन घराण्याचा उदय व राज्यविस्तार. मौर्य साम्राज्याचे विघटन या अनुकूल परिस्थितीचा फायदा घेऊन राजा सिमुक यांनी सातवाहन घराण्याची स्थापना केली. सुरुवातीस नाशिक, पुणे आणि औरंगाबाद क्षेत्रात असलेल्या साम्राज्याचा विस्तार महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटक अशा विस्तीर्ण प्रदेशात झाला. गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शकांचा पराभव करून पश्चिम व मध्य भारतात साम्राज्य विस्तार केला. राजस्थान व मध्य भारतातील गणराज्ये आपल्या नियंत्रणाखाली आणली. त्यानंतर त्याने संपूर्ण दक्षिण पथात दिग्विजय केला. दक्षिणेकडील अनेक राजांनी त्याचे मांडलिकत्व स्वीकारले. अशा प्रकारे सातवाहन घराण्याचा उदय व राज्यविस्तार लिहिता येतो. दुसरा मुद्दा आहे प्रशासन व्यवस्था. तर सातवाहन घराण्याची प्रशासन व्यवस्था कशी होती? तर ती बघा. सातवाहन साम्राज्याची विभागणी लहान प्रांतात करण्यात आली. प्रत्येक प्रांतात अमात्य व महाभोज या मुलकी अधिकाऱ्यांची आणि महासेनापती व महारथी या लष्करी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. ग्राम हा प्रशासनाचा सर्वात लहान घटक होता. ग्राम करांचा स्रोत आणि युद्धप्रसंगी सैनिक भरतीचे साधन होते. ग्राम हे मध्यवर्ती यंत्रणेशी संलग्न होते. अशी होती सातवाहन घराण्याची प्रशासन व्यवस्था. आता तिसरा मुद्दा आहे उद्योग व व्यापार. उद्योग व व्यापार हा सातवाहन घराण्याचा कशा प्रकारे होता? तर त्यामध्ये पहिला मुद्दा आहे शेती हे उपजीविकेचे प्रमुख साधन होते. शेती हे उपजीविकेचे म्हणजे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन होते. उद्योग व व्यापारात वाढ होऊन कुंभकार, तेलाचे उत्पादन करणारे विणकर, तेलाचे उत्पादन करणारे विणकर इत्यादी व्यावसायिकांच्या श्रेणी स्थापन झाल्या. प्रतिष्ठान, पैठण, नगर, तेर, नाशिक आणि करहाटक म्हणजे कराड
यासारखी व्यापारी नगरे उदयास आली. सोपारा, कल्याण व भरूच ही बंदरे रोमशी असलेल्या व्यापाराची प्रमुख केंद्रे होती. नाणेघाटातून मालाची वाहतूक केली जात असे. सुती कापड, विविध प्रकारची मलमल, अंकिक व गोणपाटांची निर्यात केली जात असे. सुती कापड, विविध प्रकारची मलमल, अंकिक व गोणपाटांची निर्यात केली जात असे. अशा प्रकारे सातवाहन घराण्याचा उद्योग व व्यापार कशा प्रकारे होता ते आपल्याला लिहिता येते. आता चौथा मुद्दा आहे साहित्य व कला. सातवाहन घराण्यात साहित्य व कला कशा प्रकारे जोपासली जात होती ते बघा. सातवाहन काळात विद्येला व कलेला राजाश्रय मिळाला. राजांनी प्राकृत भाषेतील साहित्य निर्मितीस प्रोत्साहन दिले. राजा हाल याने गाथा सप्तशती व भाषा संग्रहाचे संपादन केले. गुणाढ्य यांनी पैशाची या प्राकृत भाषेत बृहत्कथा नामक ग्रंथ लिहिला. सर्ववर्माने संस्कृत व्याकरणावर कातंत्र हा ग्रंथ लिहिला. शिल्पकलेच्या भारतीय शैलीचा विकास झाला. सांची येथील क्रमांक 1च्या स्तूपाभोवतीची 4 तोरणे व कार्ले, भाजे आणि नाशिक इत्यादी ठिकाणांचे डोंगर कोरून निर्मित विहार व चैत्यगृहे आणि अजिंठा येथील विश्वविख्यात लेण्यातील 8, 9, 10, 12 आणि 13 क्रमांकाची लेणी ही शिल्पकलेचे उत्तम नमुने आहेत. अशा प्रकारे सातवाहन घराण्यातील साहित्य व कला याविषयीची माहिती लिहिता येते. अशा प्रकारे उदय व राज्यविस्तार, प्रशासन व व्यवस्था, उद्योग व व्यापार आणि साहित्य व कला या मुद्द्याच्या आधारे सातवाहन घराण्याची सविस्तर माहिती आपल्याला स्पष्ट करता येते. अशा प्रकारे आपण प्रकरण 9 मौर्योत्तर काळातील भारत या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल